आता इथं आपण सोल्युशन लिहूया आणि सांगितल्याप्रमाणे डेरिव्हेटिव्हचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना एक तर y घ्या किंवा f ऑफ x घ्या. त्याला दर्शवा तुम्ही इथे डिनोट करा तुम्ही y cos 7x a raised to 3x असे दोन फंक्शन्स आहेत ना, दोन टर्म्स आहेत. त्या दोघांच्या मध्ये u v चा रिलेशन आहे. आता आपण काय करू शकता, इथं डिफरन्शिएटिंग लिहायचं. डिफरन्शिएटिंग विथ रेस्पेक्ट टू x असं लिहायचं. y चा डेरिव्हेटिव्ह ठरल्याप्रमाणे dy/dx येतो. आता इथं पहिलं फंक्शन आहे. पहिलं फंक्शन जसं आहे तसं तुम्ही लिहा. दुसऱ्या फंक्शनचा तुम्हाला काय काढायचं आहे, डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. प्लस दुसरं फंक्शन जसं आहे तसं ठेवा आणि पहिल्या फंक्शनचा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. dy/dx बरोबर मी काय केलं, cos 7x लिहिलंय. a raised to 3x चा डेरिव्हेटिव्ह a raised to 3x into log a आणि तुम्हाला a च्या डोक्यावर जो बसलेला आहे त्याचं परत तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. ठीक आहे, परत प्लस a raised to 3x लिहिला, cos 7x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin 7x लिहा आणि कंसात लिहा. कारण तुम्ही जर कंस नाही लिहिला तर अर्थ वेगळा होतो. म्हणून कारण ह्याचा आणि हे टर्म दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, ठीक आहे. परत डेरिव्हेटिव्ह काढा. कोणाचा, ह्या cos च्या समोर कोण बसलाय, 7x बसलाय. त्याचा आपल्याला काय काढायचं आहे, इथं डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. चला पुढच्या स्टेपला इथं मला वाटतं दिसत नसेल तर आपण काय करूया, वरच्या बाजूला आपण लिहूया इथं. चला हेच मी वर लिहितो. हे dy